स्वागत आहे मित्रांनो तुमचं PBSR यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जातो आहे बॉस बॉडी मेकर अंमळनेर यांच्याकडे. तर यांच्या इथं गायत्री बँड, देवळी आणि क्लासिक बँड मारवळ यांच्या गाडीचं काम चालू आहे. तर आपण आता जातो त्यांच्याकडे. तर हा ब्लॉग आपला अंमळनेरमधनं सुरू करतो आहे आपण. तर आपण आता सॅरीच्या गाडीवरती आलेलो आहे. तर चला आपण आता बॉस बॉडी मेकर यांच्याकडे जाऊ. तर भरपूर दिवसापासून आपण त्यांच्याकडे गेलेलो नाही आहे. तर त्यांच्याकडे जाऊ आज. तर सुंदर सुंदर लागो जानू किती प्यारी लागो स्वर्ग में आली जानू अप्सराज लागो. फायनली आपण आता बॉस बॉडी मेकर यांच्या गोडाऊनला पोचलेलो आहे. तर बघू शकतो माहिती क्लासिक बँड मारवड यांची गाडी आहे. तर गायत्री बँड देवळी यांच्या गाडीचं काम झालेलं आहे असं वाटतंय मला, कारण की ती गाडी दिसत नाही आहे. पेंटिंगच्या कामाला म्हणजे काही इतर कामासाठी गेले असेल पाहिजे. तर ठीक आहे, आपण आता क्लासिक बँडच्या गाडीचा शूट करू. तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो आता गाडीचं जवळपास काम झालेलं आहे. मागच्या साईडचे बेस आणि लायनरीचं काम बाकी. फक्त आता वरच्या हायड्रोलिक मिडचं काम झालेलं आहे. बघू शकतो तुम्ही मिडचे कॅबिनेट टांगलेले आहे. तर रॅक वगैरे बनवून पण झालेलं आहे. जनरेटर ठेवून झालेलं आहे. तर काल मी बघितलं होतं हायड्रोलिक सिस्टम, आपला टप हायड्रोलिक केलेला होता या गाडीचा. तर वरती बघू शकता तुम्ही कॉलम चौकनी पाईप आहे, त्याचा हायड्रोलिक टप येतो. तर असा काही लुक आहे गाडीचा. तर अजून जवळपास 20% जवळपास गाडीचं काम बाकी अजून. तर हायड्रोलिक पंप या गाडीमध्ये थोडे वेगळे लावले दिसत आहे, बघू शकता तुम्ही. तर हे आहे काय काहीतरी बॉक्स पेटीसारखं दिसतंय ते. तर गाडी एकदम बेस्ट बनलेली आहे गाडी. तर ही पण बघू आता किती बेस्टची गाडी आहे काय आपल्याला आयडिया नाही. तर आपण ऑनर क्लासिक बँडचे ऑनर आहेत त्यांच्याशी बोलणं करू. तर किती बेस्टचा बँड आहे आपला क्लासिक बँड न्यू गाडी. तर आपण त्यांच्याशी बोलणं करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जेव्हा गाडी आता पूर्ण काम पेंटिंग वगैरे बेस कॅबिनेट पूर्ण टोटली काम झाल्यानंतर आपण त्यांच्याशी एक वेळेस बोलणं करू. आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगेल गाडीमध्ये किती शार्पी आहे, किती बेस आहेत, तर ते पूर्ण टोटली दाखवेल. तर आता एकच गाडी आहे आपलं गायत्री बँड यांची गाडी गेलेली आहे पेंटिंगच्या कामासाठी. मी बॉस यांच्याशी बोलणं केलं तर त्यांनी सांगितलं की पेंटिंगसाठी गेलेली का गाडी. तर तिचं पूर्ण काम झालेलं आहे. तर तिचं आता कॅबिनेटचं काम बाकी वाटतं गाडीचं. तर पेंटिंगसाठी गेलेली गाडी धुळ्याला. तर आपण आता बघू शकता तुम्ही, तर एवढं काम झालेलं आहे गाडीचं. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण आता इथंच संपवू, कारण की आज एकच गाडी आहे बॉस यांच्याकडे. तर आपण ठरवलेलं आहे 9 ऑगस्टला दीपक बँड बघण्यासाठी जायचं आपल्याला. तर दीपक बँड आपल्याला जेवढे बँड नाशिक साईडला आपल्याकडनं जेवढे बँड कवर होतील तेवढे बँड आपण त्या दिवशी कवर करू. आणि त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणचे बँड दाखवेल. तर 9 ऑगस्टला आपण जाणार आहे बँड बघायला.
तर किती बँड राहतील त्या साईडला तर आपल्याला काय आयडिया नाही आहे. तर आपण दीपक भाऊंशी बोलणं करून त्यांना विचारू की तिकडच्या साईडला जवळपासूनचे कॉन्टॅक्टमध्ये कुठले बँड आहेत का नाही ते आपण विचारू. आणि तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. आणि शिरसोलीला पण जायचं चालू आहे आज उद्यामध्ये. तर आज राहुलला ते गेलेले आहेत शिरसोलीला. तर जनरेटर ठेवण्याचं काम चालू आहे त्यांच्या गाडीमध्ये आज. तर माझं काही कामाने पण त्यानं जमलं नाही. तर उद्या आपण जाणार राहुलला. तर आपण बघू त्यांच्यासोबत जायचं ठरलं तर. नाहीतर मला उद्या व्हॅनचं काम लावलेलं आहे ओमनी गाडीचं. तर तिथं रेडिएटर आपल्याला धुळ्याला घेऊन जायचं आहे. तर आपण त्या हिशोबाने धुळ्याला जाणार आहे. कारण की व्हॅनचं काम पहिले करावं लागेल कारण की आपली गाडी शाळेला चालते. तर त्याच्यामुळे ती गाडी आपण लवकरात लवकर रिपेअर करावं लागेल कारण की भाड्याच्या गाडीना लावलेली आहे. तर ती गाडीचं काम आपल्याला रेडिएटर साफ करायला जायचं आहे धुळ्याला. त्याच्यामुळे आपण धुळ्याचा ब्लॉग शूट करू उद्या नाही तर परवा येईल तो ब्लॉग पण. तर चला ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथंच संपवू. जय खानदेश मित्रांनो, बघू शकता तुम्ही